नवापूर तालुक्यातील चिंचपाडा येथील शासकीय आदिवासी वसतिगृहातील मुलींना भोजनातून विषबाधा झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली होती। मळमळ व उलटीचा त्रास जाणवणाऱ्या 22 मुलींना विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे। सुदैवाने कुणाचीही प्रकृती चिंताजनक नाही। चिंचपाडा येथील शासकीय आदिवासी वसतिगृहात 73 मुली राहतात। दिनांक 11 डिसेंबर बुधवार रोजी नेहमीप्रमाणे दुपारी मुलींनी मसूर उसळ, भात, चवळी डाळ, सोयाबीन वडी आणि चपाती भोजन केले। त्यानंतर 3:30 ते 4 वाजण्याच्या सुमारास काही मुलींना मळमळ होऊन उलटीचा त्रास जाणवू लागला। याबाबत वसतिगृहातील मुलींनी वॉर्डन मॅडम यांना सांगितले असता वसतिगृहात इयत्ता 8वी ते 12वी पर्यंतच्या 73 मुलींपैकी 22 मुलींना मळमळ उलटीचा त्रास जाणवू लागल्याने तात्काळ त्यांना विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। विसरवाडी ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर प्रमोद वळवी, डॉक्टर अजयराज कुवर यांनी आपल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यासह लागलीच 22 विद्यार्थिनींवर उपचार सुरू केले। त्यावेळी विद्यार्थिनीच्या नातेवाईकांनी रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। या घटनेची माहिती मिळताच विसरवाडी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण हे पोलीस पथकासह दाखल झाले। चिंचपाडा वसतिगृहातील 22 मुलींवर विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असून एका मुलीला अस्वस्थ वाटत असल्याने पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले। बाकी 21 मुलींची प्रकृती स्थिर असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे। घटनेची माहिती मिळताच प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार यांनी प्रकल्प कार्यालयातील 2 सहाय्यक प्रकल्प अधिकारी व कर्मचारी यांचे पथक विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात तेथून चिंचपाडा शासकीय आदिवासी मुलींच्या वसतिगृहात तपासणीसाठी पाठविले असता प्रकल्प कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांची हितगुंज साधून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करत घडलेल्या प्रकाराची चौकशी करण्याचे सांगितले आहे। कितवी ते 12वीला काय जेवण केलं होतं दुपारी? चवळीची डाळ, मसूरची उसळ, सोयाबीनची वडी आणि पोळी। मग तुम्ही सर्व मुलींनी जेवण केलं? 22 मुलींना त्रास किती वेळानंतर झाला तुम्हाला? 3-3:30 वाजेला काय त्रास व्हायचा? उलट्या व्हायच्या, डोकं दुखायचं, मळमळ व्हायची। दीदी नाव काय तुझं? माझं नाव पूनम गुलाबगावी, इयत्ता 12वीची। आज आम्ही कॉलेजमधून हॉस्टेलवर गेलो, तिथे जाऊन 12:30-1च्या दरम्यान जेवण केलं। जेवण झाल्यावर थोडा आराम केला। 3 वाजेला मग स्टडीला उतरलो ना, तेव्हा मुलींना थोडा मळमळ होत होतं आणि त्यांना वांत्या झाल्या। मग तेव्हापासून सगळ्यांना त्रास होऊ लागला। सर्वांना एकसारखा त्रास झाला का? हो, अर्ध्यांचं डोकं दुखत होतं, अर्ध्यांना वांत्या होत होत्या, अर्ध्यांना मळमळ होत होतं। काय खाल्लं होतं तुम्ही? सोयाबीन वडी, मसूरची उसळ आणि चवळी डाळ, भात आणि पोळी। दुपारचं जेवण होतं का? हो। आणि सर्वांना एकसारखा त्रास झाला? हो। किती वाजेला? 3:30-3च्या दरम्यान। मग तुम्ही काय केलं? आम्हाला तिथं ORSचं पाणी पण दिलं आणि निंबू पाणी पण दिलं। मग तरी त्रास व्हायचा? मग इकडे दवाखान्यात किती वाजेला आले? दवाखान्यात 5:30 वाजेला। आता बरं आहे? हो, आता बरं आहे। दादा काय झालं? ऍडमिट केलं सिव्हिल मध्ये आणि त्यानं मळमळ होत आहे। असं लगभग 22-23 मुली आहे। तुम्हाला केव्हा कळवलं? आम्हाला आता जस्ट 5-10 मिनिटाच्या अगोदर आता ते। आणि ही घटना केव्हा झाली? आता ते मुलींना असं विचारत आहे तर ते सांगत आहे की 5:30 किंवा 5च्या दरम्यान असं झालंय। काही तब्येत मुलींची कशी आहे आता? बाकीच्या मुली ठीक आहे, पण एक मुलीची काही नंदुरबारला पाठवायचं। मी किरण सुरेश मध्ये सहाय्यक प्रकल्प अधिकारी नंदुरबार। आता विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात आम्ही आलेलो आहे। आमच्या वसतिगृहातील 73 मुलींपैकी 22 विद्यार्थिनी इथं सिव्हिल आपल्या दवाखान्यात विसरवाडी इथे ऍडमिट होत्या। त्यांची तब्येत स्थिर आहे। त्याच्यानंतर आमच्या 51 मुली वसतिगृहाला त्यांची तपासणी केली असता त्यांची प्रकृती स्थिर आहे। आणि आता उपचार झाल्यानंतर डॉक्टर साहेबांना विचारलं, पोरींची प्रकृतीने फक्त थोड्या घाबरल्या असतील, त्यांच्यावर आज ऍडमिट लावून इथं उपचार केला जाईल। त्याबद्दल मी डॉक्टर साहेबांचे धन्यवाद मागतो। आदेश विकास आमचे चंद्रकांत पवार साहेब प्रकल्प अधिकारी यांची वारंवार विचारणूक आणि तपासणी सुरू असल्यावर आम्हाला पाठवलं आहे, पण विद्यार्थ्यांची वेळोवेळी दखल घेऊन आम्हाला फोन करून विचारपूस करत आहे।
आता डॉक्टर साहेबांसोबत आम्ही विद्यार्थ्यांसोबत गेलो असता सगळ्या विद्यार्थ्यांची प्रकृती चांगली आहे असं डॉक्टर साहेबांनी बी आम्हाला सांगितलं. तरी आम्ही बघितलं मुलींची विचारपूस केली. आमच्या जिल्हा परिमळामध्ये योगेश पाटील सरांनी त्यांनी विचारपूस केली असता विद्यार्थ्यांची प्रकृती आम्हाला चांगली दिसून आली. डॉक्टर साहेब स्वतः होते, त्यांनी बी सांगितलं की विद्यार्थ्यांनी आता काळजी करायचे कारण नाही, चांगले आहेत. डॉक्टर प्रमोद वळवी, वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय विसरवाडी. आज संध्याकाळच्या सुमारास शासकीय आदिवासी मुलींचे वसतिगृह चिंचपाडा इथून 22 मुलींना जेवणानंतर फूड पॉइझनिंग झाल्यानंतर मळमळ आणि पोटात दुखू लागल्यामुळे विसरवाडी ग्रामीण रुग्णालयाला इथे ऍडमिट केलं. सध्या सर्व मुली स्टेबल आहेत. एकूण शाळेमध्ये 73 मुली होत्या, परंतु सगळ्यांनाच हा त्रास काही झाला नाही. त्यापैकी फक्त 22 मुलींना थोडा त्रास झाला. त्या अंडर ऑब्झर्वेशनसाठी त्यांना आपण ग्रामीण रुग्णालय विसरवाडी येथे ऍडमिट केलेलं आहे. सध्या मुलींची प्रकृती अतिशय चांगली आहे, काही काळजीचं कारण नाही आहे. आणि त्यातल्या एका मुलीला थोडं जास्त अस्वस्थ वाटत असल्यामुळे पुढील तज्ज्ञ उपचारासाठी त्यांना सिव्हिल हॉस्पिटल नंदुरबार येथे संदर्भित केलेलं आहे. आणि सध्या मुलींची प्रकृती उत्तम आहे आणि उपचार चालू आहे आणि मुली सध्या सगळ्या चांगल्या स्थितीमध्ये आहेत आता. आणि ते दुपारचं जेवण जे त्यांनी केलं होतं मुलींनी, तर त्यांचं पुढील तपासासाठी त्यांचं जेवणाचं सॅम्पल हे आपण पुढील तपासासाठी पाठवण्यात आलेलं आहे. ते पुढील योग्य ती कारवाईसाठी पुढील ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटला पाठवण्यात येईल सॅम्पल. विशेष प्रतिनिधी नवापूर.